नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे वेगळीच रेसिपी। एकदा बनवा महिनाभर खा अशा प्रकारे रेसिपी आहे। त्यासाठी छान आपल्याला 2 वाट्या मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। मी घेतलेला आहे मैदा। आता मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्ही कुठे बाहेर गेला तरीसुद्धा ही रेसिपी टिकणारी आहे। आता धणे घेतलेले आहे, बेडगी मिरची 4-5 घेतलेले आहेत आणि जिरं, बडीशेप, लवंग, मिरी आणि दालचिनी, ओवा एवढी सामग्री आहे आपल्याला घ्यायची। एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायची आहे। भाजल्यानंतर त्याचा सुगंध अगदी खमंग सुटतो मैत्रिणींनो, त्यामुळे भाजून घ्यायची आपल्याला। त्यासोबत मिरच्याही भाजायच्या आहेत। हे सगळं भाजल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आहे। आता ओवा आहे तो आपण मिक्सरला लावणार नाही, असाच हातावर चोळून पिठामध्ये घालायचा आहे आणि त्यामध्ये आपण जी पावडर करून घेतलेली आहे त्याची पावडर घालून घ्यायची आहे। कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे, म्हणजे पानं कुस्करल्यानंतर स्वाद अप्रतिम येतो। हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा। घरगुती मसाला आहे आपण जो रोजच्या जेवणात वापरतो तो। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे मैत्रिणींनो। ही रेसिपी मुलांसाठी अगदी उत्तम आहे। तुम्ही डब्यालाही देऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता। छोट्याशा भुकेला कधीतरी तोंडात घालू शकता अशी रेसिपी आहे। आता मिक्स केल्यानंतर थोडं हापके मारूनच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण एकदम ओतायचं नाही। आता आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे मैत्रिणींनो, सैलसर मळायचं नाही। चपातीला मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे। घट्ट पीठ मळल्यानंतर क्रिस्पी, क्रंची किंवा कुरकुरीत काहीही म्हणू शकता अशी रेसिपी होते। पीठ मळून झालेलं आहे, थोडं झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी। मसाले त्याच्यामध्ये छान घोळले जातात आणि चव भारीच येते। आता 5 मिनिटं झालेली आहेत, ओट्यावरतीच घेऊ आपण, त्यामुळे साफसफाई गरजेची आहे। पीठ मळलेलं परत एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पहा, थोडंसं मळायला दाब देऊन मळायचं आणि गोळे करून घ्यायचे। आता एक गोळ्याचा आपल्याला चपातीसारखी लाटून घ्यायची आहे। त्यावरती पीठ वगैरे काहीही लावायचं नाही आणि गरजही लागत नाही पीठ लावायची। जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। कुठे तुम्ही फिरायला जात असलात तरीसुद्धा ही घेऊन जाऊ शकता। महिनाभर करून ठेवून खाऊ शकता। ह्या जाडीची आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता लाटल्यानंतर काय करायचं आहे पहा, थोडा फोक घ्यायचा आहे आपल्याला, काटा म्हणजे, त्याने
टोचे मारून घ्यायचे आहेत. टोचे मारल्यानंतर पहा झालेले आहेत मारून सगळीकडून व्यवस्थित. आता एक ग्लास घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला कापून घ्यायचं आहे पुऱ्यांसारखं. तुम्ही छोटेही करू शकता, मोठ्याही करू शकता किंवा अशा मीडियमही करू शकता. जसं तुम्हाला आवडेल साईज त्याप्रमाणे करून घ्या. आणि हे टोचे का मारलेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही नुसता गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि पुरीसारखा लाटून त्यावर टोचे मारले ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण एकदम लाटली तर 5-6 पुऱ्या छान तयार होतात. कारण वेळही लागत नाही बनवायला. आता करून घेतलेल्या आहेत ह्या पुऱ्या. पहा तेल गरम व्हायला ठेवलं होतं. आपल्याला घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये. ह्या पुऱ्या तळताना तेल अजिबात जास्त गरम ठेवायचं नाही. मीडियम आचेवरती आपल्याला तळायचे आहेत. म्हणजे कुरकुरीत आणि क्रंची होतात. आणि टोचे मारून कशासाठी घेतले हे सांगणार आहे. आपली पुरी फुगणार नाही आणि मऊ पडणार नाही. त्यामुळे टोचे मारून घ्यायचे असतात मैत्रिणींनो. नक्की करून पहा. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच करून पाहत जा. आणि त्यामध्ये काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. तुम्ही कुठून पाहता रेसिपी आणि एक कमेंट जरूर कळवत जा. कमेंट तुमच्या आल्याने खूप छान वाटतं, भारी वाचायला. आणि नवनवीन रेसिपी करायलाही आवडतात आम्हाला. अशाप्रमाणे तळून घ्यायचे आहेत थोडे लाल होईस्तोपर्यंत मंद आचेवरती. आता सगळ्या मी लाटून तर घेतलेल्या आहेत आणि तळूनही घेणार आहे. आपल्याला ही पुरी बनवलेली आहे चाटची. तुम्ही यावरती चाट ठेवून सुद्धा खाऊ शकता. ज्याप्रमाणे आपण हे करतो पुरी म्हणजे सेवपुरी किंवा छोले पुरीमध्ये आपण खातो. छोले ठेवून सुद्धा त्याच्यावरती चाट म्हणजे कांदा टॅमॅटो असं ठेवून दही असंही खाऊ शकता तुम्ही. इतकी सुंदर रेसिपी होते. नक्कीच करून पहा. आवडली तर लाईक जरूर करा. बाय मैत्रिणींनो. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान पुरी चाटचा स्वाद घ्या आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला आवडली का ही पुरी. झालेली आहे. मुलांना तर कधीच कुरकुरीत म्हणून चालू केलेली आहे खायला. तुम्हीही करू शकता अशा टाईपमध्ये आणि महिनाभर खाऊ शकता. बाय बाय मैत्रिणींनो. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एक कमेंटची नक्कीच वाट बघत असते. इतक्या कुरकुरीत झाल्यात का अगदी मोडताच कुटका उडतो.